बरं चाललंय का सगळं? नमस्कार. आत्ता रील्स असताना एक नवीनच विषय आहे, म्हणजे आपल्या वैष्णवीताई हगवणेंचा. वाईट झालं हा पोरीबरोबर. बरोबर आहे, वाईट झालं सगळं. खूप वाईट झालं. खूप म्हणजे खूप वाईट झालं. मग मी काही मेसेजेस बघत होते रील्सला. अशा काही कमेंट्स होत्या, तुम्ही गरीब मुलांच्यात द्या, किंवा काही रील्स होते, श्रीमंत बघताय. मी मुलांना एकच प्रश्न विचारते हो, जी मुलं विचारत आहेत प्रश्न, तुम्ही तुमच्या बहिणींना आणि तुमच्या मुलींना गरीब घरात द्याल का हो? द्याल? कमेंट्स करून सांगा हा मला. जेमतेम बरी परिस्थिती तर बघा, बरोबर की नाही? आणि दुसरा विषय म्हणजे की गरीब घरात श्रीमंत घरातलं हे समोर आलं, मग गरीब घरातल्या मुलींना त्रास होत नाही असं आहे का हो? होतो की, खूप होतो. वैष्णवीताई श्रीमंत असल्यामुळं किंवा त्यांच्या सासरकडचे अगदी मोठी पार्टी, त्यामुळे तो विषय समोर आला, बरोबर की नाही? मग आपल्या गरीब मुलींचं काय? अशा किती तर लाखो करोडो मुली मरत असतील, त्यांचा जीव गमवतात, कोण आत्महत्या करतात, कुणाला मारून टाकलं जातं, कुणाला जाळलं जातं, कुणावर ॲसिड फेक होते. त्यांचं काय? श्रीमंत घरात होतात असंच नाही हां, गरीब घरातही ह्या गोष्टी होतच राहतात. मध्यमवर्गीय कुटुंबात होतात. काही गोष्टी समोर येतात आणि काही गोष्टी समोर येत नाही, बरोबर की नाही? मग मुलं म्हणा लागली, श्रीमंत तुम्ही द्याल का? माझा एकच प्रश्न, तुम्ही द्याल? अरे श्रीमंती किंवा गरीब हे बघून देऊ नका, तो माणूस कसा आहे. आणि मुलींनी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे, लव्ह मॅरेज करताना त्याला पारखा हो, तो कसा आहे, काय आहे. अरे तुम्ही ड्रेस घेताना 10 वेळा विचार करताय मुलींनो, मग माणूस तुम्हाला कळत नाही? माझं तर मत असं आहे, मुली बायका ज्या असतात की नाही, त्यांना एक सिक्स सेन्स असतो. त्यांना व्यक्तीचे डोळे कळतात. डोळ्यावरून तो माणूस कसा आहे, कुठल्या वृत्तीचा आहे, किंवा त्याच्या डोळ्यात काय भरलंय, हवस, व्यसन, काही, हे मुलींना डोळ्यातून कळत असतं. मग त्यांना ते कळत का नाही हो? मुलींनो, थोडा विचार करा, सावध व्हा. लव्ह मॅरेजच नाही, अरेंज मॅरेजमध्ये पण ह्या गोष्टी व्हायला लागलेत. सावध राहा. मुलींनी विचार करायला पाहिजे, बरोबर की नाही? आणि मुलांनो, बरोबर? मग द्याल का तुमची बहीण, तुमची स्वतःची मुलगी गरीब घरात? नाही ना? माणूस बघून द्या. हे असं बोलू नका, श्रीमंत घरात दिल्यामुळं हे झालं. नाही हो, सगळीकडंच माणूस सारखा आहे. माणसाला पारखायला शिका, माणूस कसा आहे, बरोबर की नाही? मग बरोबर असेल तर कमेंट्समध्ये बरोबर आहे असं लिहा, चुकीचं असेल तर चुकीचं असं लिहा. काय माझा विचार चुकतो का हो? सांगा हा. बाय बाय.